आंबेडकरी चळवळीत सक्रिय योगदान देणारे व ज्येष्ठ छायाचित्रकार सोमनाथ जीवनाजी चौरंगे यांचे वयाच्या 62व्या वर्षी काल दुःखद निधन झाले असून आज 25 डिसेंबर रोजी त्यांच्या पार्थिवावर नांदेडच्या गोवर्धन घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले। सोमनाथ चौरंगे यांनी गेल्या 4 दशकाहूनही अधिक काळ छायाचित्रकारिता क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य केले होते। त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुले, नातू असा परिवार आहे। सोमनाथ जीवनाजी चौरंगे हा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून कठीण परिस्थितीचा सामना करून त्याने स्वतःची योग्यता सिद्ध केली। कलेच्या क्षेत्रातलं औरंगाबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून स्वतंत्र व्यवसाय थाटणारा सोमनाथ चौरंगे हा आमच्या नांदेड जिल्ह्यातील पहिला चित्रकार, फोटोग्राफर आहे। त्या सोमनाथ चौरंगे यांना संपूर्णपणे डॉक्टर शाहू फुले आंबेडकरी विचाराची जाण होती। सामाजिक, राजकीय, धार्मिक चळवळीचं त्याला भान होतं। चढ उतार सगळे काही कळत होते आणि परिवर्तनाच्या सर्व कार्यक्रमामध्ये सोमनाथ चौरंगे आघाडीने पुढे राहायचा। एक कुटुंब वत्सल आणि स्वभाव असलेला, सर्वांशी मायेनं, बंधुभावानं वागणारा आणि आलेल्या प्रत्येक माणसाला तोंड भरून बोलणारा सोमनाथ चौरंगे हा आमच्या नांदेड जिल्ह्यातील आज एक मोठा कलाकार आम्ही या निमित्ताने आज गमावलेला आहे। या कलाकाराला मी समस्त शाहू फुले आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। एक चांगला उत्कृष्ट चित्रकार, एक उत्कृष्ट फोटोग्राफर आणि एक माणूस म्हणून सर्वदूर तो परिचित होता। सगळ्यांशी मिलनसार होता। त्याचं वागणं अतिशय मानवी संवेदना निर्माण करणारं होतं, म्हणून त्याच्याप्रती अतिशय दुःखद अंतःकरणानं त्याला आम्ही श्रद्धांजली अर्पित करतो आणि आमच्या मरणापर्यंत तो आमच्या स्मरणात राहील एवढं मात्र नक्की। सोमनाथ दादा चौरंगे यांच्या निधनाची बातमी काल 5 वाजता धडकल्याच्या नंतर आम्हाला अतिशय दुःख झालं। नांदेड शहरात असून, जिल्ह्यात असून चित्रकार म्हणून ते आणि फोटोग्राफी 1 नंबरचे, त्या महापालिकेतून सुद्धा त्यांना ऑर्डर यायच्या आणि मोठ्या प्रमाणात समाजाचं त्यांचं देणं होतं। निश्चितपणे चळवळीशी त्यांचं योगदान, आंबेडकरी चळवळीचे जे काही मुंबई दिल्लीचे जे काही पुढारी असतील त्यांच्याशी त्यांचा सलोख्याचा संबंध आहे। इथे जेव्हा भारिप बहुजन महासंघाचं सुरेशदादा गायकवाडच्या नेतृत्वाने जे अधिवेशन झालं त्याच्यामध्ये त्यांचं योगदान अत्यंत तत्कालीन भारतीय रिपब्लिकन पक्षासाठी राहिलेलं आहे आणि त्यांनी जे काही कार्य केले ते स्वतः आमच्या आंबेडकर नगर येथे निवासी होते आणि समाजासाठी अत्यंत उपयुक्त व्यक्ती आज आपल्यातून निघून गेल्यामुळे समस्त आंबेडकरी समाजावर यांचं दुःखाची सावट पसरली आहे। मी त्यांना काटकांबळे परिवाराच्या त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो। जय भीम। जुन्या काळातील आमचे मित्र फोटोग्राफर सोमनाथ चौरंगे यांचं छायाचित्रकार म्हणून समाजासाठी फार मोठं योगदान होतं। त्यांनी कधी आर्थिक याची अपेक्षा बाळगली नाही आणि त्यांचं हे योगदान आंबेडकरी चळवळीसाठी अविस्मरणीय होतं। त्यांना मी नांदेड जिल्हा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या ठिकाणी भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि ते संपतो। सोमनाथ चौरंगे हे नांदेडच्या फुले आंबेडकरी विचारधारेच्या चळवळीमधून आलेलं एक व्यक्तिमत्व होतं। छायाचित्रकार म्हणून तर तो प्रसिद्ध होताच, त्याचबरोबर नांदेडच्या कलावंत क्षेत्रामध्ये प्रबोधन थिएटर ही जी एक संस्था, नाट्यसंस्था आम्ही स्थापन केली होती, त्याचा तो एक सदस्य होता आणि एकंदरीत फुले आंबेडकरी चळवळीमध्ये राजा ढाले, बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराशी तो सतत विचारातला एकरूप राहून तो कार्य करत गेला। अशा या एक आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचं आज दुःखद निधन झालं। त्याला आज भावपूर्ण श्रद्धांजली आम्ही आमच्या गोडबोले परिवारांच्या तर्फे आणि फुले आंबेडकरी विचारधारेच्या वतीने त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो। सोमनाथ चौरंगे हा लहानपणापासून माझा मित्र होता। माझ्या घरी येणं जाणं होतं आणि इतक्या गरिबीची जाण असलेला आम्हाला त्या काळामध्ये रंगसुद्धा, पेपरसुद्धा मिळायचं नाही, पण आम्ही तिघांमध्ये शेअर करून, गौतम कांबळे, सोमनाथ चौरंगे आणि मी, आम्ही तिघं मिळून शेअर करून रंग आणून तिघं मिळून चित्र रंगवत असतो आणि पुढे चालून भविष्यामध्ये त्याचे खूप कष्टातून पुढे येऊन त्यांनी जे नाव कमवलं, चांगला तो खूप म्हणजे छान चित्रकार होता। गौतम कांबळे, मी, आम्ही तिघं मिळून
आज दोघंही आज नाहीत. मला त्याचं वाईट वाटतं आणि त्याची आजही त्याची मला खूप आता वाईट वाटायला की झालं ते लहानपण कुठं कसं गेलं होतं, कसं खाल्लं होतं, काय केलं होतं त्याची आठवण जाणीव होती.